अन्न आणि औषध प्रशासनाचा आयुक्त पदाचा जेव्हापासून पदभार तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला आहे तेव्हापासून त्यांनी राज्यभरातील जे भेसळयुक्त खाद्यपदार्थ आहे, दुग्धजन्य पदार्थ आहे, त्यावर कारवाई केलेली आहे। राज्यभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये त्यांनी कारवाई केली आहे आणि 2 दिवसापूर्वीच पुण्यातील स्वारगेट बस स्टेशन बस स्थानक येथे देखील त्यांनी कारवाई केलेली आहे। आपण आता ते जिथं कारवाई केलेली आहे त्या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी कारवाई करण्याचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी स्वच्छता नसल्यामुळे आणि दुर्गंधीमुळे या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। नोटीस देखील त्यांना बजावण्यात आलेले आहे। खरं तर जोपर्यंत स्वच्छता होत नाही तोपर्यंत या ठिकाणी पुन्हा चालू करायचं नाही असे आदेश देखील देण्यात आलेले आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी आता काम देखील चालू केलेलं आहे। जोपर्यंत स्वच्छता या ठिकाणी होत नाही तोपर्यंत हे चालू करायचं नाही असे आदेश त्यांना देण्यात आलेले आहे। एकंदरीतच आपण पाहू शकतो जे या ठिकाणी जे सामान आहे, जे खाद्य पदार्थ बनवले जातात सामान आहे ते देखील बाहेर काढण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी स्वच्छता देखील करण्यात येत आहे। या संदर्भातच आता आपण प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत, पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। काका, जे स्वारगेट बस स्टेशन आहे या ठिकाणी जी कारवाई करण्यात आली आहे एफडीएच्या वतीने, जे खाद्यपदार्थाचे जे कॅन्टीन आहे तिथे कारवाई करण्यात आली आहे, कसं पाहताय तुम्ही? कारवाई योग्य आहे आणि त्यांनी योग्य कार्यवाही करावी, कारण लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे हा। लोकांच्या जीविताशी कुठल्याही प्रकारचा त्रास लोकांना होईल याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करावे, कारण स्वारगेट बस स्थानक असू द्या किंवा जिथं बसचे थांबे आहेत अधिकृत तिथे पण अस्वच्छता खूप आहे। म्हणजे खूप पॅकेजिंग प्रोडक्ट आहेत असे की ज्याच्यामुळं खूप अडल्टर प्रोडक्ट आहेत ते, त्यावरती पण त्यांनी कारवाई करावी। सामान्य नागरिक म्हणून लोकांची त्यांच्याकडून अपेक्षा आहेत आणि तेच काहीतरी करू शकतात, त्यामुळे त्यांनी कारवाई करावी। पाणी बॉटल पासून ते बाकीचे बिवरेजचे प्रोडक्ट आहेत त्याच्यापर्यंत त्यांनी ती कारवाई पोहोचवावी, कारण साधे पदार्थ आपण मिल्क प्रोडक्ट जर बघितलं तर त्याच्यामध्ये पण खूप अडल्ट्रेशन आहे। कारण साधी लस्सी बॉटल पासून आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा स्मेल येणं वगैरे अशा गोष्टी आहेत आणि जिथं बस थांबतात तिथं त्यांनी जास्त कारवाई करावी। तिथं जास्त उलट सॅनिटेशनची गरज आहे आणि स्वारगेट बस स्थानकात आपण बघतोय घाणीचं साम्राज्यच आहे, तिथे त्यांनी कारवाई उचित करावी हीच अपेक्षा आहे। तुकाराम मुंढेंनी अजून कोणकोणत्या गोष्टीवर कारवाई केली? त्यांनी काय सर्वसमावेशक कारवाई करावी। ग्रामीण भागामध्ये त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे, जसं दुधाच्या बाबतीमध्ये बघितलं दूध भेसळ आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना अक्षरशः त्यांच्यावरती दुग्धाभिषेक घातले। म्हणजे आतापर्यंत असं पहिल्यांदा होत असेल की कुठल्या तर शासकीय अधिकाऱ्याला दुग्धाभिषेक आणून त्यांचा सन्मान केला जात असेल, असं महाराष्ट्रात तर पहिल्यांदाच घडते। त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना एन्करेज करणं आणि सामान्य नागरिक म्हणून प्रत्येकाने त्यांच्या पाठीशी राहणं, जसं त्यांनी हेल्पलाईन चालू केली त्या हेल्पलाईनला प्रतिसाद लोकांनी देणं ही सामान्य नागरिक म्हणून जितकं लोकांचं कर्तव्य आहे, मला वाटतं की जेवढी जबाबदारी आपण आहेत तीच प्रत्येक नागरिकांना पार पाडावी। जी कारवाई केली त्या चांगलीच केलेली आहे, तुकाराम मुंढेंचं मी आभार मानतो। आणि जे पण ती कारवाई इथं स्वारगेटलाच नाही बाकी ठिकाणी पण त्यांनी केली पाहिजे। अजून कोणत्या गोष्टीवर त्यांनी कारवाई केली पाहिजे तुम्हाला? सगळ्यात मेन गोष्ट तर त्यांनी गुटख्यावर कारवाई, गुटखा बंद केला पाहिजे। आपण पाहतो स्वारगेटवरती लाखो जे प्रवासी आहेत ते प्रवास करत असतात, त्यांच्या जीवाशी खेळ आहे असं वाटतं का हे असं? हो, एसटी स्टँडचे जेवढे पण कॅन्टीन आहे त्या कॅन्टीनमध्ये अस्वच्छता असते। काय केलं पाहिजे अजून? त्यांनी अल्टिमेटम दिलं पाहिजे 10-15 दिवसाचा, कारण लय वर्षापासून कॅन्टीन चालू आहे। ते आपलं प्रवासी पण असतात तर ते कॅन्टीनच दुसरा पर्याय नाही त्यांना अल्टिमेटम दिलं पाहिजे 10-15 दिवस। नाही त्यांनी नाही सुधारणा केली तर ते कॅन्टीन बंद करा। कारवाई करण्यात आली, मला माहितच नाही ना ते झालेलं अजून। तुम्ही खाता का इथला? नाही, मी इथलं काही खात नाही। आणि असे जर आता लाखो प्रवासी आहेत जे ते खात असतील पण मी नाही खात। ते प्रवास करतात आणि जेव्हा प्रवासामध्ये असे खाद्यपदार्थ करतात त्यांच्या जीवाला धोका आहे असं वाटतं काय? जर ते खराब असतील तर धोका आहे, नसेल तर नाहीये असं। आता मी आता सांगितलं दोघींना त्या पद्धतीने कारवाई व्हायलाच पाहिजे त्यांच्यावर। हॉटेल मालकावर कारवाई व्हायला पाहिजे, कारण का हॉटेल मालकांचंच ते काम आहे ही स्वच्छता ठेवणं। आणि त्यांच्या हॉटेलमध्ये जर स्वच्छता नसेल तर माणसाच्या जीवाला धोका आहे। काका, आपण पाहतोय स्वारगेट येथे लाखो प्रवासी दररोज प्रवास करत असतात आणि तिथे असे जर खाद्यपदार्थाची तिथे स्वच्छता नसेल, दुर्गंध येत असेल तर मग यावर अजून काय कारवाई केली पाहिजे यावर? कारवाई प्रशासनाने काय केली पाहिजे, एसटी महामंडळाने त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, बाकी काय नाही। तुकाराम मुंढे त्यांचं काम व्यवस्थित करतायत का? म्हणजे जे तुम्हाला आवडतंय का ते? हे आवडतंय, तुकाराम मुंढेंचं काम चांगलं आहे।
एकंदरीतच आपण स्वारगेट बस स्टेशन आहे या ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहे आणि त्यांच्याकडनं सांगण्यात आले आहे की आम्ही बाहेरचं खाणं जास्त करून टाळतो कारण या ठिकाणी स्वच्छता नसती, त्यामुळे बाहेरचं खाणे टाळावे असे देखील प्रवाशांकडनं सांगण्यात आलेले आहे. आणि तुकाराम मुंडे यांची जी कारवाई केलेली आहे ती आम्हाला योग्य वाटते आणि अजूनही गोष्टींवरती त्यांनी कारवाई केली पाहिजे असे प्रवाशांकडनं सांगण्यात आलेले आहे. पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट.